महापालिका निवडणुकांना आता अवघे 2 दिवस उरलेले आहेत। शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदेंची आज नाशकामध्ये जाहीर सभा होतीये। ठाकरे बंधूंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिक नंतर शिंदेंची कोल्हापुरातही सभा पार पडणार आहे आणि आजच्या या सभेकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। त्यामुळे नाशिक नंतर आता शिंदेंची कोल्हापुरातही सभा पार पडणार आहे। एकनाथ शिंदे काय या सभांमधून बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कालच ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा पार पडली आणि त्यानंतर आज शिंदेंची नाशकात सभा होतीये। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात, माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, सध्या नाशिकमध्ये काय वातावरण आहे आणि कशा पद्धतीने शिवसेनेकडून तयारी करण्यात आली आहे सभेची? सिद्धेश, काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नाशिकमध्ये होते। ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत। एकनाथ शिंदेंची सभा जी आहे ती आज नाशिकमध्ये जे होणार आहे आणि त्याआधी अशा पद्धतीचं वातावरण हे निर्मिती करण्यात येत आहे। शिवसेनेने संपूर्णपणे तयारी केलेली आहे। एकनाथ शिंदे नाशिकमध्ये यायच्या आधी अनेक रॅली जे आहेत ते नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिक रोड भागात आहे। नाशिक रोड भागात प्रभाग क्रमांक 20 मध्ये एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळालेलं होतं। आता महापालिका निवडणुका आहेत, या सगळ्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंचा दौरा आज नाशिकमध्ये होतोय। काल ठाकरे बंधूंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती, भाजपवर टीका केली होती। या सगळ्या टीकेला एकनाथ शिंदे आज काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया। आज एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येत आहेत। शिवसेनेने सुद्धा नाशिक महापालिकेसाठी मोठी ताकद लावलेली आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये खूप मोठा विजय जो आहे तो शिवसेनेला मिळालेला होता। महापालिकेमध्ये काय एकूणच आपली परिस्थिती राहणार आहे? चांगलीच परिस्थिती राहणार आहे। आज शिंदे साहेब नाशिकमध्ये आणि सगळ्यांना असं वाटतं की परिवर्तन व्हायला पाहिजे आणि सगळीकडे धनुष्यबाणच चालेल असा परिवर्तनाचा विषय आहे सगळ्या प्रभागांमध्ये। गणेश भाऊ, आज एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येत आहेत। काल ठाकरे बंधूंनी टीका केली होती एकनाथ शिंदेंवरती। आज एकूणच आपल्याला मागच्या निवडणुकीमध्ये चांगला विजय मिळालेला होता। नाशिक महापालिकेमध्ये काय एकूणच प्रतिसाद आपल्याला मिळतो? साहेब कायम सांगतात की टीकेनं उत्तर देण्यापेक्षा कामात उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि साहेब कामात उतरत असतात। लाडकी बहीण योजना असेल, लाडकी लेक योजना असेल, वयोश्री योजना असेल, अनेक योजना त्यांनी, लाडका भाऊ योजना असेल, अशा अनेक योजना काढून खऱ्या अर्थाने ती महाराष्ट्र सर्वांना न्याय द्यायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या शिवसेनेचा भगवा ध्वज हा महापालिकेवर डौलाने फडकल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही। शिवसेनेचा विजय होईल अशा पद्धतीचा विश्वास हे सगळे शिवसेनेचे नेते व्यक्त करतायत। अशा पद्धतीचे एकनाथ शिंदेंचे बॅनर घेऊन हे सगळे रॅली काढण्यात येत आहे। एकनाथ शिंदेंचा आज नाशिकमध्ये दौरा आहे। काल ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंची सभा झालेली होती त्याच मैदानावरती एकनाथ शिंदेंचा आज सभा आहे। खरं तर नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्रपणे लढतायत आणि या सगळ्या मुद्द्यावरती नाशिकमध्ये भाजप शिवसेनेची युती का झाली नाही त्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे आज काही भाष्य करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच किरण।